वरईचा किंवा भगरीचा भात असा दाटल्यासारखा होतो, घशात अडकल्यासारखा वाटतो. तो एकदम मऊसूत तरीही मोकळा होण्यासाठी एक खास ट्रिक सांगितली, जास्तीची स्टेप सांगितली. सोबतच आपण खमंग उपवासाची आमटी सुद्धा करतो. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण उपवासासाठी खमंग चटपटीत शेंगदाण्याची आमटी करतोय आणि त्याच्यासोबत मऊसूत तरीही एकदम मोकळा वरईचा भात करतोय. तर बरेच जण याला वरई म्हणतात, कुणी वरीचे तांदूळ म्हणतात, कुणी भगर म्हणतं. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पण वरईचा भात करत असताना बऱ्याचदा पाण्याचा अंदाज येत नाही. मग पाणी वर राहतं, खाली भात असा चिक्क होतो किंवा एकदम घट्ट दाटल्यासारखा होतो, खाताना सुद्धा घशामध्ये अडकल्यासारखा होतो. असं होऊ नये म्हणून आपण एक एक्स्ट्रा स्टेप करतोय. पाण्याचं परफेक्ट प्रमाण इथं मी सांगणार आहे. त्याचसोबत खमंग एकदम अशी झणझणीत शेंगदाण्याची आमटी पण करूयात. सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा आपल्याला वरईचा भात करून घ्यायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये अगदी चमचाभर तूप गरम करायला ठेवलं आहे. तुम्ही तुपाऐवजी शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल. आता तूप गरम झालं की यामध्ये घालायचेत जिरे. तुम्हाला जर एकदम प्लेन तांदूळ हवा असेल, म्हणजे प्लेन वरईचा भात हवा असेल, तर जिरं न घालता तुपावर तुम्ही वरईचा भात डायरेक्ट घातला तरी पण चालतो. तर जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे, जिरं कच्चं ठेवायचं नाही. आता यामध्ये घालायचे आहेत वरीचे तांदूळ. तर हे वरीचे तांदूळ एकतर तुम्ही स्वच्छ धुवून चांगले निथळून घेऊ शकता, किंवा मी इथं काय केलेलं आहे, कॉटनचा कपडा पाण्यामध्ये बुडून घट्ट पिळा, त्याने हे तांदूळ पुसून घेतलेले आहेत. आता 1 वाटी वरीचे तांदूळ म्हणजे भगर घातली. आता मंद आचेवर तुपामध्ये किंवा तेलामध्ये हे तांदूळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. तर बरेच जण आपण काय करतो, डायरेक्ट पाणी उकळायला ठेवतो, पाण्याला उकळी आली की त्यामध्ये असे कच्चेच तांदूळ वापरतो आणि मग नेहमीसारखा भात शिजवतो. पण त्यामुळं वरीचे तांदूळ असे प्रॉपरली पाणी शोषून घेत नाहीत, किंवा अगदी खूप जास्त पाणी शोषून घेतात आणि त्याच्यामुळं ते चिक्क होतात. त्यामुळं आपल्याला तांदूळ थोडेसे भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर ते छान असे फुलतात, थोडेसे पांढरट होतात, हलके फुलके होतात. त्यामुळं भात पण मोकळा होतो आणि घशात दाटल्यासारखं होत नाही. तर एक 2 ते 3 मिनिटं तांदूळ मंद आचेवर भाजले आणि हे बघा असे छान फुलून आलेले आहेत आणि असे पहिल्यापेक्षा थोडेसे पांढरट झालेले आहेत. नवरात्र असेल किंवा दुसरा कोणताही उपवास आणि तुमच्याकडे भगर जास्त खाल्ली जात असेल उपवासाला, तर तुम्ही असंही करू शकता. तूप न घालता भगर दुकानातून आणली की चांगली पुसून घ्या आणि एकदाच जास्त भगर कोरडीच भाजून ठेवली, थंड करून बरणीत भरून ठेवली, तर हवी तेव्हा आयत्या वेळी तुम्ही भात करायला वापरू शकता. अगदीच प्रत्येक ऐनवेळी भाजण्याची गरज नाही आहे. तर आपण आता वरईचे तांदूळ छान भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. तर 1 वाटी वरई घेतली होती, त्यासाठी अंदाजे 2 ते 2.5 वाट्या पाणी घालायचं. पाणी आपल्याला गरम घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही. पाणी घालून याला मिसळून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. इथं मी हे सरिताज किचनचं सैंधव मीठ वापरते. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पाणी आपण गरमच घातले होतं, त्यामुळं पाण्याला लगेच उकळी आली आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकून याला मंद आचेवर भातातलं पाणी चांगलं आटेपर्यंत आणि वरई चांगली शिजेपर्यंत साधारण एक 3 ते 4 मिनिटं असंच ठेवून देऊ. तर एक 3 ते 4 मिनिटं याला मंद आचेवर वाफ काढली आहे आणि हे तुम्ही बघू शकता आपला भात छान शिजलेला आहे आणि गरम आहे तरीसुद्धा हा आत्ताही मोकळा आहे. बऱ्याचदा काय होतं, गरम गरम असताना थोडासा मऊ दिसतो आणि थंड झालं की दाटून येतो. आणि हे बघा भात अगदी छान मोकळा झालेला आहे, संपूर्ण शिजलेला आहे. आपण गॅस बंद करूयात. आपला वरईचा मऊसूत तरीही मोकळा भात तयार झाला. आता मस्त चटपटीत खमंग उपवासाची आमटी करून घेऊ. तर आमटी करण्याची पद्धत ही प्रत्येकाची थोडीफार बदलू शकते. काही जणांकडे कोकम घालतात, गूळ घालतात, तर आमच्याकडे थोडीशी तिखट आमटी करतात. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे 1/2 वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट. यामध्ये अर्धा इंच आलं घातलं. आलं तुमच्याकडे चालत असेल तर वापरू शकता, नाही घातलं तरी चालेल. हिरवी मिरची 2 ते 3 मिरच्या घेतल्या आणि त्याचबरोबर घालायचा आहे 2 मोठे चमचे ओला नारळाचा चव,
ओल्या नारळाचा चव घातल्यावर एक छान क्रीमीनेस येतो आमटीला, चवसुद्धा छान लागते। आता याच्यामध्ये सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालायचं, याला थोडं वाटून घ्यायचं आणि मग बऱ्यापैकी शेंगदाणे वाटले गेले की मग उरलेलं सगळं पाणी घालून याला वाटून घेऊ। तर सुरुवातीला तांदळाचा कूट थोडंसं पाणी घालून वाटला आणि त्यानंतर अजून एक कपभर पाणी, असं एकूण 1.5 कप पाणी घालून याला वाटून घेतलं। आपलं हे आमटीचं मिश्रण तयार झालं आहे। आता याची फोडणी करून घेऊयात। तर आमटीसाठी पातेलं गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं तेल। हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल आहे। सरिताज किचनची तेलं आणि कांदा लसूण मसाला बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत। तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर इथं आपण शेंगदाण्याचं तेल वापरतोय, तुम्ही याऐवजी तुपामध्ये फोडणी दिली तरीसुद्धा चालेल। आता तेल आपलं चांगलं तापलं आहे, यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं। जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे। जिरं चांगलं फुललं, आता यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा। इथं मी 2 छोटे बटाटे उकडून घेतलेत। यातल्या थोड्याशा बटाट्याच्या फोडी मी अशा मॅश करून घालते। त्यासोबत यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ, अगदी अर्धा चमचा, अर्धा पाऊण चमचा मिरची पावडर घातली आहे। तर ही प्लेन मिरची पावडर आहे, लाल मिरची पावडर, तिखट नाही आहे, म्हणजे मसाले याच्यामध्ये वापरले नाहीत। आमच्याकडे उपवासाला साधी प्लेन लाल मिरचीची पावडर चालते, ज्याच्यामध्ये साधं जिरं किंवा काही नसतं, फक्त प्युअर मिरची पावडर असते। तुमच्याकडे चालत असेल घातली तरी पण चालेल। आता याला 1-2 मिनिटासाठी मंद आचेवर परतून घेऊ। तुमच्याकडे जर मिरची पावडर चालत नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा इथं थोडा आणि आमटीत थोडा घातला तरी चालेल, किंवा संपूर्णपणे अजून थोडीशी जास्त मिरची वाटताना घातली तरी चालेल। तो बटाटा 2 मिनिटं परतला। आता थोड्या वेळासाठी 5-10 सेकंड गॅस मोठा करू, म्हणजे पातेलं चांगलं गरम होईल आणि हे मिश्रण यामध्ये ओतू। मस्त चरचरीत फोडणी बसली। एकदा याला ढवळून घ्यायचं आहे आणि गरज लागेल तसं पाणी ॲड करू। यामध्ये मी अजून पाणी घालते। तुम्हाला आमटी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता। यामध्ये मी अजून थोडं पाणी घालते। तर काय होतं ना की ही आमटी आपण सुरुवातीला करतो त्यावेळी पातळ वाटते आणि जसं जसं ही आमटी शिजत जाते, दाण्याचा कूट यामध्ये असतो त्यामुळे हिला एक दाटसरपणा येतो, त्यामुळे सुरुवातीला फार घट्ट ठेवू नका। तर इथं मी शेंगदाणे वाटताना 1.5 कप आणि वरून 1.5 कप असं एकूण 3 कप पाणी वापरलं। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। लक्षात घ्या आपण बटाटा उकडताना मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालायचं। आता आमटीला चांगली उकळी आलेली आहे। आता असं पळी अडवी लावायची आणि अर्धवट असं झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं उकळून द्यायचं। तो मंद आचेवर 5-6 मिनिटं उकळल्यानंतर आपली ही मस्त झणझणीत शेंगदाण्याची उपवासाची आमटी तयार झाली आहे। चालत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, गॅस बंद करायचा। आपली उपवासाची आमटी तयार झाली। तर अशा पद्धतीने आपण एकदम मऊसूत तरीही मोकळा वरईचा भात केला। मस्त झणझणीत उपवासाची आमटी केलेली आहे आणि इथं आपण जे प्रमाण बघितलं ते साधारण 2 ते 3 लोकांसाठीचं आहे, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला किती भात आणि आमटी करायची आहे। भात थोडासा जास्त घेतला तर 3 लोकांना अगदी व्यवस्थित पुरेल। तर तुम्ही पण अशा पद्धतीने या दोन्ही रेसिपीज नक्की करून बघा। मला कमेंट्समध्ये सांगा की त्या कशा वाटल्या। पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।